Hello students, in today's lecture we are going to take up the types of endoplasmic reticulum and their specific function. Before that, as we have seen in our last lecture, endoplasmic reticulum means what? Endo, that means within, plasmic related to the cytoplasmic, and reticulum it's a network. मग जे काही आपल्याला फ्रेमवर्क ऑफ किंवा नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल्स दिसतात which actually extends from nuclear membrane to the plasma membrane, this structure is known as endoplasmic reticulum. लास्ट लेक्चरमध्ये आपण पाहिलं. आता जेव्हा आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डिस्कवरी पाहिली होती, स्पेसिफिकली इट इज फर्स्ट रिपोर्टेड बाय, म्हणजे आपण त्यांचे असे काही पार्ट पाहिले होते की रिपोर्ट एकाने केलं, देन त्याच्यानंतर त्यांचं अल्ट्रास्ट्रक्चर असेल त्यात ते तिघांनी दिलं, देन त्याच्यानंतर मेजरली फर्स्ट टाइम ती टर्म कुणी इंट्रोड्यूस केली. सध्या आपण पाहणार दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फर्स्ट टाइम टर्म यूज्ड बाय, आणि ते होते पॉर्टर. सर्वात पहिल्यांदा रिपोर्ट कुणी केला? गार्नियर म्हणून सायंटिस्ट होते. त्याच्यानंतर अल्ट्रास्ट्रक्चर कुणी दिलं? त्याच्यामध्ये आले पॉर्टर, देन क्लाउडी अँड दी फुलर. पॉर्टर यांनी सर्वात पहिल्यांदा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही टर्म आपल्याला यूज्ड करायला सांगितले किंवा त्यांच्या अकॉर्डिंग ही पुढे कॉइन केली गेली. आता जेव्हा आपण ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला कन्सिडर केलं, दे आर शोईंग मेनली द 3 एलिमेंट्स, राईट, ॲज वी हॅव सीन इन अवर लास्ट लेक्चर. पहिला एलिमेंट होता तो होता सिस्टर्नी. आपण ट्युब्युलर स्ट्रक्चर पाहिलं होतं जे अनब्रांच्ड होतं पण स्टील इंटरकनेक्टेड होते, एकमेकांना जोडलेले होते. आणि ओळखायचं कसं? दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स ऑन देअर सरफेस. त्यांच्या सरफेसवरती ते जे काही ग्रॅन्युलर स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर म्हणजे काय होतं? रायबोझोम्स होते. हे रायबोझोम्स प्रेझेंट असणारं नॅरो किंवा काय म्हणूयात आपण त्याला स्मॉल ल्युमेन असणारं असं जे ट्युब्युलर स्ट्रक्चर होतं, इट इज द फर्स्ट एलिमेंट ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड कॉल्ड ॲज सिस्टर्नी. सेकंड स्ट्रक्चर जे होतं त्याला आपण नाव दिलं होतं व्हेसिकल्स. व्हेसिकल्स स्पेरिकल स्ट्रक्चर होतं. जर त्यांच्या भोवती रायबोझोम्स प्रेझेंट असतील तर ते रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून फॉर्म झाले. जर त्यांच्या भोवती कोणतेच रायबोझोम्स नसेल तर ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून फॉर्म झाले. सेकंड वन होता व्हेसिकल्स. त्याचा डायमीटर, त्यांच्या ल्युमेनचा डायमीटर सर्वात जास्त होता, 50 to 500 मायक्रोमीटर होतं. तिसरं एलिमेंट होतं आणि त्या तिसऱ्या एलिमेंटबद्दल आपण बोललो होतो ते होते म्हणजे ट्युब्युल. हे ब्रांच स्ट्रक्चर होतं, कंपॅरेटिव्हली वाइडर ल्युमेन होता आणि ह्यांचा डायमीटर होता तो होता 50 to 100 ह्या आसपास त्यांचा डायमीटर होतं. आता आपल्याला त्यांचे टाईप ओळखायचे आहेत अगदी सिम्पली. कसे आहेत? मी पहिल्यांदा डायग्रामकडे येते. आपण असं सांगितलं होतं, राईट, सपोज आपण ही एक ॲनिमल सेल कन्सिडर केली. सेंटरली सिच्युएटेड प्रॉमिनंट सेल ऑर्गनल कॉल्ड ॲज न्यूक्लियस. अगेन दॅट वी नो इन यूकॅरियोटिक सेल न्यूक्लियस इज डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल. म्हणजे आपल्याला इथे काय दाखवायला हवा? त्यांचा डबल मेम्ब्रेन. डबल मेम्ब्रेन आपण हा अशा पद्धतीने इथे दाखवतोय, ठीक आहे. सो हे स्ट्रक्चर काय झालं आपलं? न्यूक्लियसचं. हे जे काही त्यांचं अजून एक आतमधला मेम्ब्रेन आहे, इनर मेम्ब्रेन, बाहेरचा मेम्ब्रेन आहे आउटर मेम्ब्रेन. आपण याला नाव देऊयात, इट इज न्यूक्लियर मेम्ब्रेन. In case of animal cell, the outermost covering or layer is known as plasma membrane, or we can say cell membrane. आणि अजून एक नाव पाहिलं होतं, it is also known as biomembrane, and for that case we have seen fluid mosaic model which is most widely accepted model. सर्वात जास्त अगदी म्हणजे तो प्लाझ्मा मेम्ब्रेन नक्की कसा आहे हे स्ट्रक्चर स्टडी करण्यासाठी अगदी फेमस असलेलं किंवा सर्वांनी ॲक्सेप्ट केलेलं मॉडेल ते होतं फ्लुइड मोझाइक मॉडेल. आता आपण काय सांगितलं? दिस एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट गेट एक्सटेंड फ्रॉम न्यूक्लियर मेम्ब्रेन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन टू द प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे त्या न्यूक्लियर मेम्ब्रेनपासून प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत कोण गेले? हे जे होते, कोण होते? हे होते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
कसे एक्सटेंड झाले, त्यांचे 3 एलिमेंट तेही तिथे दिसले पाहिजेत. हे 3 एलिमेंट म्हणजे आपण असं सांगितलं होतं की दिस सिस्टमनी इज गेट फॉर्म बाय द ब्लेबिंग ऑफ न्यूक्लियस. आता आपण ब्लेबिंग हा पार्ट पाहिला. ब्लेबिंग म्हणजे काय आहे, हा न्यूक्लिअर मेम्ब्रेन रप्चर झाला, हा बाहेरच्या बाजूने ब्रेक होऊन आउटवर्ड साईडला त्याचं स्ट्रक्चर एक्सटेंड झालं अँड फ्रॉम दिस पार्ट इथे आपल्याला असं एक ट्युब्युलर स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं दिसतंय. आता हे ब्रांच्ड फॉर्ममध्ये नाही आहे, पण हे मात्र एकमेकांना इंटर कनेक्टेड फॉर्ममध्ये आहेत. सो हे अशा पद्धतीने आपण हे डेव्हलप झालेले दाखवत आहेत. आणि इथून पुढे मात्र त्यांच्याबरोबर इथे असे आपल्याला हे ट्युब्युलर स्ट्रक्चर दिसतात. ठीक आहे, हे ट्युब्युलर स्ट्रक्चर झालं म्हणजे हा सिस्टमनी पार्ट झाला. ह्यांच्याभोवती इथे हे असे मोठे वेसिकल्ससुद्धा प्रेझेंट असलेले दिसतात. म्हणजे आपल्याला ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये 3 वेगवेगळे एलिमेंट दिसले. पहिला होता सिस्टर्नी, देन वेसिकल्स अँड द थर्ड वन इट इज नथिंग बट द स्ट्रक्चर ऑफ ट्युब्युल. आता येऊयात आपण सिस्टर्नी पार्टकडे. सिस्टर्नी पार्टवरती आपण असं सांगितलं होतं की तिथे आपल्याला कोण प्रेझेंट असलेले दिसले, तिथे आपल्याला ग्रॅन्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट दिसला अँड द प्रेझन्स ऑफ दिस dot like structure or the granular structure, it is nothing but ribosomes are attached on the surface of this system. हे कोण आहे जे इथे अटॅच झालेत, ते रायबोझोम्स. आणि काल आपण पाहिलं रायबोझोम्स त्या सरफेसवरती अटॅच आहेत विथ द हेल्प ऑफ प्रोटीन अँड द प्रोटीन नेम इज रायबोफोरिन. रायबोफोरिन हा वन ऑफ द ग्लायकोप्रोटीन आहे जो काय करतो, त्या रायबोझोमला त्यांच्या सरफेसवरती जोडून ठेवायला, अटॅच करून ठेवायला हेल्प करतात. आता पहा, काही जे पार्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा त्यांच्यावरती असं डॉटेड स्ट्रक्चर दिसतंय आणि काही पार्टवरती मात्र हे डॉटेड स्ट्रक्चर दिसत नाही आहे. आता इथून आपले टाईप ॲक्च्युली स्टार्ट होत आहेत. सी, when we observe or when we study the ultrastructure of endoplasmic reticulum, ultrastructure म्हणजे हे नक्की कसं स्ट्रक्चर असतं, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. So when we observe endoplasmic reticulum under the microscope, some part of endoplasmic reticulum it appears rough because of the presence of ribosomes on the surface of endoplasmic reticulum. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती जर रायबोझोम्स प्रेझेंट असेल तर तिथला जो सरफेस एरिया असतो तो खडबडीत दिसतो. आणि तो असा खडबडीत असणं म्हणजेच रायबोझोम म्हणजेच ते ग्रॅन्युलर स्ट्रक्चर प्रेझेंट असणं, याच्यानुसार त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं नाव पडलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड इट गेट ॲब्रिव्हिएटेड इन द फॉर्म ऑफ RER. सिम्पली काय म्हणायचं त्याला, RER. चला आपण आपला डिफरन्स स्टार्ट करूयात, म्हणजे यांचे टाईप विथ डिफरन्शिएटिव्ह फॉर्ममध्ये नेऊयात म्हणजे लक्षात ठेवायला आपल्याला सोपं. फर्स्ट, रफ endoplasmic reticulum, as we use the abbreviated form of that endoplasmic reticulum as ER. In the same manner, rough endoplasmic reticulum is get abbreviated as RER. हा रफ दिसला कारण रायबोझोम्स प्रेझेंट होते. काही पार्ट जर ऑब्झर्व केला तर त्याचा सरफेस इट ॲपियर्स स्मूथ और प्लेन सरफेस. मग हा स्मूथ आहे, प्लेन आहे, खडबडीतच्या अपोजिट, म्हणून याला टर्म केलं गेलं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अँड इन दिस वे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम शोज द 2 मेजर टाइप. फर्स्ट वन रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दॅट मीन्स RER, and second one smooth endoplasmic reticulum, that means the SER. चला आता आपण ह्यांच्या ॲक्च्युअल डिफरन्सला स्टार्ट करूयात. आता आपण पहिल्यांदा हे बोलूयात की हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा मेनली कोण फॉर्म करतो आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा कोण फॉर्म करतो. सो फर्स्ट, दिस रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मेनली फॉर्म्ड बाय सिस्टर्नी. एक असेल तर सिस्टर्ना, खूप सारी असेल प्लुरल फॉर्म असेल तर सिस्टर्नी. इन केस ऑफ स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट इज मेनली फॉर्म्ड बाय ट्यूब्यूल. Now, how this endoplasmic reticulum is get classified into the smooth endoplasmic reticulum and rough endoplasmic reticulum? The reason, endoplasmic reticulum they are showing, if some endoplasmic reticulum showing the higher amount of cisternae and less amount of tubule, while some are having higher amount of tubule and the less amount of cisternae.
मग आता आपण इथे सिस्टर्नीचं स्ट्रक्चर पाहिलं, हे खडबडीत होतं म्हणजे रायबोझोम होते, म्हणजेच हे कोण फॉर्म करणार आहेत, हे टाईप कोणता झाला, रफ एंडोप्लाझमिक. आणि हे जे काही पुढे आपल्याला प्लेन सरफेस किंवा प्लेन स्ट्रक्चर दिसतंय म्हणजेच रायबोझोम ॲब्सेंट आहे. सो मेनली हे स्ट्रक्चर कोण फॉर्म करतायत, हे फॉर्म करतायत ट्यूब्यूल. नेक्स्ट कन्सिडर करणार की ह्यांचं लोकेशन, वेर दे आर प्रेझेंट. सेकंड, लोकेशन. In case of cisternae, as we have talked about that, cisternae are present closer to the nuclear membrane, and tubule they are present closer to the plasma membrane, and that's why the structure of endoplasmic reticulum is get extended from nuclear membrane to the plasma membrane. आपण काय सांगितलं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर कुठून कुठे एक्सटेंड झालंय, न्यूक्लियसच्या बाहेर असणाऱ्या मेम्ब्रेनपासून प्लाझ्मा मेम्ब्रेनपर्यंत, अगदी त्या सेलच्या आउटर मोस्ट कव्हरिंगपर्यंत. मग सुरुवातीला कोण आहेत, रफ पार्ट आला, म्हणजे कोण, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. कुणाच्या जवळ आला तो, न्यूक्लियसच्या. आणि जो स्मूथ पार्ट आहे तो कुठे आला, तो न्यूक्लिअर मेम्ब्रेनपासून दूर आहे पण तो प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ आहे. सो यांच्या अकॉर्डिंग त्यांचं लोकेशन फाइंड आउट केलं जातं. सो इट गेट लोकेटेड, दॅट मीन्स रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम क्लोजर और नियर टू द न्यूक्लिअर मेम्ब्रेन, while smooth endoplasmic reticulum they are closer to the plasma membrane. सिस्टर्नी जास्त होत्या, ट्यूब्यूल जास्त आहेत. न्यूक्लिअर मेम्ब्रेनच्या जवळ आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या जवळ आहेत. थर्ड वन, दे आर शोईंग द प्रेझेन्स ऑफ रायबोझोम्स ऑन देअर सरफेस. त्यांच्या सरफेसवरती कोण प्रेझेंट दिसत आहे, ते ग्रॅन्युलर स्ट्रक्चर म्हणजे काय, रायबोझोम्स. While in case of smooth endoplasmic reticulum, as their name suggests, they appears smooth surface, they appears without any obstacles, that means it is nothing but the smooth surface. Smooth आहे म्हणजे कोण ॲब्सेंट असणार आहेत, रायबोझोम. सो नो डाऊट रायबोझोम्स आर ॲब्सेंट ऑन द सरफेस ऑफ दिस एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. आता येऊयात आपण त्यांच्या फंक्शन पार्टकडे. आता इथून पुढे ह्यांचे फंक्शन स्टार्ट होत आहेत. काही जनरल फंक्शन्स आहेत आणि काही अगदी पर्टिक्युलर, दॅट मीन्स स्पेसिफिक फंक्शन इथे परफॉर्म होताना दिसणार आहेत. स्टार्ट करूयात. पहिला फंक्शन, as they are showing the presence of ribosomes and these ribosomes provides the site for protein synthesis. Means what? Function, synthesis of प्रोटीन. प्रोटीनला कोण तयार करतंय, रायबोझोम. रायबोझोम कुठे प्रेझेंट आहेत, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमकडे. मग रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचं मेजर फंक्शन काय असणार आहे, तर प्रोटीन तयार करायचं आहे त्यांना. आता येऊयात आपण स्मूथकडे. आता यांच्याकडे तर रायबोझोम नाही आहेत म्हणजे हे प्रोटीन नाही तयार करू शकत, हे काहीतरी वेगळं तयार करतात. मग दुसरा असा कोणता सबस्टन्स आहे की जो स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम तयार करतात. सो बेसिकली दिस स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम दे synthesizes or synthesize lipids. आता अगेन यांचे फार पुढे खूप सारे फंक्शन्स आहेत आपल्याला. सपोज इन केस ऑफ प्रोटीन जेव्हा हे गॉल्जी बॉडीजमध्ये जातात तेव्हा ते एन्झाईममध्ये कन्वर्ट होतात. वेगवेगळे एन्झाईम्स असतील, म्हणजे ते प्रायमरी लेवलवरती असतील, सेकंडरी लेवलवरती असतील. एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी आपण पाहतो. each and every cellular activity actually takes place in the presence of enzymes, and that enzymes are nothing but the biological catalyst. हे असल्याशिवाय त्या ज्या रिएक्शन असतील त्या फास्टर रेटवरती परफॉर्म होऊ शकत नाही. आपल्याला कॅटलिस्ट माहिती आहेत. त्यासाठी कोण रिक्वायर्ड आहेत, एन्झाईम्स. हे एन्झाईम्स कोण तयार करतात, प्रोटीन. प्रोटीन कोण तयार करतात, रायबोझोम्स. रायबोझोम कुठे प्रेझेंट होते, एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या सरफेसवरती. म्हणजे अशा पद्धतीने यांची लिंक लागते आणि एक लॉंग चेन आपल्याला फंक्शन प्रोव्हाइड करून देते. हे एका सेलमध्ये चाललं आहे. असं आपल्या बॉडीमध्ये जेवढ्या मिलियन्स, ट्रिलियन्स, बिलियन्स ऑफ सेल आहेत, ह्या प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असणारा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा पार्ट प्रोटीन तयार करतो. आता येऊयात आपण लिपिडकडे. जेव्हा लिपिडला कन्सिडर करूयात, लिपिडसुद्धा काय करतात, वेगवेगळे मेम्ब्रेन असतील, वेगवेगळे हार्मोन असतील, काही स्टिरॉइड फॉर्म असतील, हे सगळे डेव्हलप करण्यासाठी कोण मदत करतात, लिपिड्स. त्याच्यामुळे यांचं सिंथेसिस होणं पण गरजेचं असतं. आता आपण एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे 3 एलिमेंट पाहिले.
सिस्टरनी ट्युब्यूल, इथे सिस्टरनी जास्त होत्या, इथे ट्युब्यूल जास्त आहे. अजून एक तिसरा एलिमेंट कोणता होता? वेसिकल्स. जे वेसिकल्स रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून निघत आहेत ते काय कॅरी करतील? वेसिकलचं काम काय असतं? ते पॅक करून ट्रान्सपोर्टेशनसाठी मदत करतात. म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून, म्हणजे आता हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा पार्ट आहे, राईट. यांच्या कॉन्टॅक्टमध्ये इथे हा जो वेसिकल आहे याच्या भोवती सुद्धा काय दिसणार आहेत आपल्याला? रायबोझोम्स. मग हे जे काही वेसिकल्स फॉर्म झालेत हे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून निघालेत, म्हणजे यांच्या आतमध्ये काय फिल केलेलं असेल? काय तयार केलं होतं रफने? प्रोटीन. मग ह्यांना ट्रान्सपोर्ट करण्यासाठी कोण मदत करतात? वेसिकल्स. वेसिकल्स कुणाचे आहेत? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. दॅट मीन्स दे हेल्प इन द सिंथेसिस ऑफ प्रोटीन अँड दे ऑल्सो हेल्प इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सच प्रोटीन. मग हे जर प्रोटीनला ट्रान्सपोर्ट करत असतील तर ह्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमपासून निघालेले जे काही वेसिकल्स असतील त्यांचा सरफेससुद्धा स्मूथ असतो. मग ते काय ट्रान्सपोर्ट करतील? ते कोणाच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी हेल्प करतील? दे हेल्प फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ लिपिड्स. हे समजतंय? ह्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणत्या कोणत्या गोष्टींसाठी हे हेल्प करतात आपण त्यांचा एक पार्ट पाहूयात काय काय आहेत ते. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दे हेल्प फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियर मेम्ब्रेन टू द अदर पार्ट ऑफ द सेल ऑर्गेनल्स. अजून दुसरं फंक्शन, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इट हेल्प्स इन द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस कुठून कुठे? फ्रॉम न्यूक्लियस टू दी अदर पार्ट ऑफ सेल. मग हा ट्रान्सपोर्ट करतो तो याने पण करायला पाहिजे, पण हे कुणाच्या जवळ होते? न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या. मग न्यूक्लियसच्या आतमध्ये जे काही मटेरियल असेल, आयदर जेनेटिक मटेरियल असेल, त्यांचं न्यूक्लिओप्लाझम असेल, त्या न्यूक्लिओप्लाझममधले ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस असतील, ज्या काही थिंग्स असतील त्या न्यूक्लियसपासून दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी कोण आहेत? न्यूक्लियसच्या कॉन्टॅक्टमध्ये रफ एंडोप्लाझ्मिक. मग हे जे काही आहेत हे काय करतात? न्यूक्लियसपासून ह्या सबस्टन्सला कॅरी करून दुसऱ्या अदर पार्टकडे किंवा सेल ऑर्गनल्सकडे पोचवण्याचं काम कोण करतात? हे त्यांचं स्पेसिफिक फंक्शन झालं. इकडे स्पेसिफिक फंक्शनकडे येऊयात. दे हेल्प इन द फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मोडेस्माटा किंवा प्लाझ्मोडेस्माटा नॉट, आपण त्याला म्हणणार आहोत डेस्मोट्युब्युल्स. आता हे काय आहे हे पाहूयात. आता मी एक नाव घेतलं होतं प्लाझ्मोडेस्माटा. हा गेलाय आपल्याला. पहिल्यांदा हा काय आहे ह्याला पाहूयात आपण. प्लाझ्मोडेस्माटा इट इज अ सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस गेट युज्ड फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस और मटेरियल फ्रॉम वन सेल टू द अदर. असं समजूयात ह्या दोन सेल आहेत. लेट्स कन्सिडर. ठीक आहे, हे त्यांचे जे सेल वॉल असतील ते. एका सेलमधलं जे काही मटेरियल आहे ते जर दुसऱ्या सेलमध्ये ट्रान्सफर करायचं असेल तर, जसं सपोज इथे एखादी नदी आहे, इकडे पण काहीतरी प्लेस आहे, इकडे पण काहीतरी प्लेस आहे, इकडे एक गाव आहे, तिकडे एक गाव आहे आणि त्या दोन्ही गावांच्या मध्ये नदी वाहते. त्या दोघांना कनेक्ट करायचे किंवा तिथे आपल्याला जायचे आणि हे जाण्यासाठी ह्या नदीवरती काय केलं जातो रे? ब्रिज बांधला जातो. तो ब्रिज काय करतो? दोन्हीही जी काही गावं असतील किंवा जे काही विलेजेस असतील त्यांना कनेक्ट केलं जातं आणि ह्या कनेक्शनमुळे काय झालं? ट्रान्सपोर्टेशन. मग ते ह्युमनचं असेल, ॲनिमल्सचं असेल, गुड्सचं असेल, अदर XYZ कोणत्याही थिंगचं असेल, हे ट्रान्सपोर्टेशन पॉसिबल होतं. कशामुळे? ब्रिजमुळे. सेम वेमध्ये एका सेलमधलं मटेरियल जर दुसऱ्या सेलमध्ये पाठवायचं असेल तर हे सेल टू सेल ह्या सेलला जोडणारा एक ब्रिज असतो आणि असा सायटोप्लाझ्मिक ब्रिजेस, एका सेलच्या मधलं सायटोप्लाझम डिरेक्टली दुसऱ्या सेलच्या सायटोप्लाझमपर्यंत नेऊन पोचवलं जातं. अशा सायटोप्लाझ्मिक ब्रिजेसला एक टर्म वापरली जाते जी आहे प्लाझ्मोडेस्माटा. आणि हे प्लाझ्मोडेस्माटा
Smooth endoplasmic reticulum. This smooth endoplasmic reticulum helps in the formation of desmotubules. Smooth it. These desmotubules, they are nothing but the strands of ER which runs under the plasmodesmata. जो plasmodesmata असतो ना त्याच्यामधून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा एक स्ट्रँड, एक ट्युब्युलर स्ट्रक्चर पास झालेलं दिसून येतं. म्हणजेच हे डेस्मोट्युब्युल कोण तयार करतात? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. लेयर, सायटोप्लाझ्मिक ब्रिज कसं तयार झालं असेल? लेयरने. लेयर असेल, मेम्ब्रेन असेल, हे कोण तयार करणार? हे तयार करणार स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो हे झालं त्यांचं स्पेसिफिक फंक्शन. आपल्या टेक्स्टबुकमध्ये लिमिटेड फंक्शन्स दिलेत. काय करायचं तुम्ही? व्हिडिओ पाहायचा, व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही टेक्स्टबुकमधला तो टॉपिक रीड करायचा आणि देन त्याच्यानंतर एक्स्ट्राचे जे पण काही अदर फंक्शन्स असेल किंवा अदर जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण प्रोव्हाइड करतो ती नोट्समध्ये दिलेलीच असेल, त्याला एकदा नोट डाऊन करायचं आणि त्याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा. आपण हे ओव्हरऑल सर्व पाहतोय. तुम्हाला माहिती असेल पहा, हे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत हे आपण 7th स्टँडर्डपासून स्टडी करत आलो आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की 7th स्टँडर्डला आपल्याला सेल स्ट्रक्चर असा लेसन होता. आय थिंक 6th किंवा 7th लेसन असावा. तेव्हापासून जर आपण हे सेल ऑर्गॅनल स्टडी करतोय तर आपल्याला दरवेळेस स्टडी करताना काहीतरी नवीन मिळालं पाहिजे. आणि हे नवीन काय ह्याच्याच मागे आपल्याला जास्त लागायचं आहे. बेसिक माहिती आपल्याला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, रायबोझोम्स असतात, नसतात, रफ आहेत, स्मूथ आहेत, फिनिश. त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल काय तर ते अशा पद्धतीने डेस्मोट्युब्युल्स फॉर्म करतात. किंवा अजून पुढे आपल्याला त्यांच्या सिक्रिएशनबद्दल बोलायचं आहे. पहिल्यांदा बोलूयात आपण काल एक पाहिलं होतं पहा की हे जे काही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात दे आर फॉर्म इन मसल्स अँड नोन ॲज द स्पेसिफिक सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता मसल सेलमध्ये जे काही फ्लुइड असतं त्याला म्हटलं जातं सार्कोप्लाझम. सो इट इज रिलेटेड टू द मसल सेल. मसल्समध्ये प्रेझेंट असणाऱ्या सेलमध्ये जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतात त्यांना म्हणतात सार्कोप्लाझम रेटिक्युलम. स्पेसिफिक नाव आहे त्यांना. जर हे स्पेसिफिक नाव दिलं असेल म्हणजे ते तितकं स्पेसिफिक काय करत असतील त्यांचं फंक्शन परफॉर्म करतात. आता मसल सेलमध्ये हे जे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असतात ते काय काम करतात? दे हेल्प फॉर द कंडक्शन ऑफ मोटर इम्पल्सेस इन द मसल सेल. स्पेसिफिक फंक्शन सांगितलेत आपण. सो फर्स्ट help in the conduction of motor impulse in muscle cells. आता अगेन हा पार्ट आपण याच्यावर स्टडी केला आहे का आहे. एखाद्या कोणत्याही थिंगला आता आपल्याला काय म्हणतो आपण त्याला स्टिम्युलाय कशा जनरेट होतात. कोणत्याही हॉट थिंगला एखादी खूप गरम वस्तू आहे त्याला आपण हात लावला की आपण लगेच काय करतो? रिफ्लेक्स ॲक्शन दाखवतो. हात लावला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आपण काय करतो? हात मागे घेतो. हे का कळतं आपल्याला? तुम्ही सांगाल आपल्या बॉडीमध्ये नर्व सेल्स आहेत. ह्या नर्व सेल्स कुठून कुठे इन्फॉर्मेशन घेऊन जातात याच्या अकॉर्डिंग त्यांचे टाईप पडले. मग त्या ॲफरंट नर्व आहेत, इफरंट नर्व आहेत, इन बिटवीन असोसिएटेड नर्व्ज आहेत आणि ह्यांच्या अकॉर्डिंग म्हणजे ह्या नर्वस सिस्टीम बरोबर अजून जर कोण मदत करत असेल तर ते असतात इफेक्टर ग्लँड. इफेक्टर ग्लँडमध्ये मसल्ससुद्धा आपण कन्सिडर करूयात. नर्व्सने सांगितलं पण जोपर्यंत मसल्सची मूवमेंट होत नाही तोपर्यंत हात मागे येईल का? नाही. हात ठेवलाय. आपल्याला ब्रेनने सांगितलंय ज्या नर्व्ज आहेत इथून ॲफरंट नर्व्ज असेल त्या इम्पल्स कॅरी करून घेऊन चालल्यात. त्यांनी मेसेज सांगितला, ब्रेनला सांगितलं तो हॉट वेसल आहे याने भाजल्यानंतर आपल्याला इंजुरी होईल किंवा फर्दर अजून XYZ आपल्याला त्याचं काहीतरी हार्म दिसून येईल. ब्रेनने त्याच्यावरती इंटरप्रिटेशन केलं आणि ब्रेनने सांगितलं की तो हात तिथून मागे घेणं गरजेचं आहे. हे कळालं म्हणजे तिथून ब्रेनपासून परत तो इम्पल्स कुणी कॅरी केला? इफरंट ज्या नर्व्ज होत्या त्यांनी कॅरी केला. हे कळालंय त्याला पण ॲक्शन कोण करणार आहे? ॲक्शन तो हात करणार आहे. तो हात करतोय म्हणजे कोण करतायत? तिथे प्रेझेंट असणारे मसल्स. म्हणजेच हे जे इफेक्टर ऑर्गन किंवा ग्लँड असतात त्यांच्यामध्ये हे मोटार इन बिटवीन म्हणजे वरून नेणारे इथून तो वरती पास केला किंवा वरून तो खाली आला. इंटरमिडिएट फॉर्ममध्ये जे इम्पल्स असतात ते मोटर इम्पल्स मसल सेलमध्ये वाहून न्यायचं काम हे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम करताना दिसून येतात. किती स्पेसिफिक फंक्शन आहे. दुसरं अनएरोबिक कंडिशनमध्ये बऱ्याच वेळेला
आता आपल्याला अनएरोबिक कंडिशन माहिती आहे. अनएरोबिक कंडिशन in the absence of oxygen. When glucose is get broken down in the absence of anaerobic condition or in the absence of oxygen, it get result into the formation of lactic acid. Breakdown of glucose process is known as glycolysis. Glycolysis कुठे घडली? सायटोप्लाझम मध्ये. सायटोप्लाझम मध्ये फ्रेमवर्क कुणी तयार केलाय? एंडोप्लाझमिक रेटिक्युलमने. म्हणजे ह्या रेटिक्युलमला कळणारच आहे. त्यातही जर मसल्स मधल्या एंडोप्लाझमिक रेटिक्युलम असतील तर त्यांना लवकर कळतं. मग आता काय होत आहे? ह्या ग्लुकोजला तोडायचे. का तोडणार? एनर्जी पाहिजे आपल्याला. कोणत्या फॉर्ममध्ये? एटीपीच्या फॉर्ममध्ये. मग याच्यासाठी कॉम्प्लेक्स सबस्टन्सला काय करावं लागेल? सिंपल फॉर्ममध्ये. कॉम्प्लेक्स सिंपल फॉर्ममध्ये करतोय म्हणजेच काय करतोय? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी परफॉर्म करतोय. कोणती मेटाबॉलिक? कॅटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. कॅटाबॉलिक कटडाऊन. कॉम्प्लेक्स सबस्टन्स सिंपल फॉर्ममध्ये या. पण जर ऑक्सिजन प्रेझेंट नसेल तर त्याचं कन्व्हर्जन लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. अँड ड्यू टू द ॲक्युमुलेशन ऑफ मोर लॅक्टिक ॲसिड इन अवर मसल सेल मे कॉज मसल फॅटिग. ग्लुकोज तुटला, त्याचं ब्रेकडाऊन झालं, ऑक्सिजन नव्हता, कंडिशन होती अनएरोबिक. अशा कंडिशनमध्ये ग्लुकोजपासून लॅक्टिक ॲसिड तयार झाले. लॅक्टिक ॲसिड आहेत हे आपल्या मसल्समध्ये जमा होत जातात आणि जेवढ्या जास्त अमाऊंटमध्ये मसल्समध्ये लॅक्टिक ॲसिड जमा होत जातील त्याच्यामुळे मसल्सला फॅटिगनेस येतो, म्हणजे स्नायूंना थकवा येतो. म्हणजेच हे सुद्धा रेग्युलेट करण्याचं काम कोण करतात? सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. किती इम्पॉर्टंट आणि किती स्पेसिफिक फंक्शन आहे. पुढच्या फंक्शनकडे जाऊयात आपण. नेक्स्ट बोलणार आहोत आपण अजून काय काय काम करतात ते. आपण इथे वरती घेऊयात. पुढचं ते ऑल्सो हेल्प इन द डिटॉक्सिफिकेशन. आता डिटॉक्सिफिकेशनला आपल्या ह्या गॉल्जी बॉडीज आहेत त्याही हेल्प करतात. लायसोसोम्स असेल त्याही हेल्प करतात. अपार्ट फ्रॉम दॅट एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ऑल्सो हेल्प्स इन द डिटॉक्सिफिकेशन. टॉक्सिक हार्मफुल असतात असे सबस्टन्स किंवा विषारी असतात किंवा आपल्याला अजिबात युजफुल नसतात, आपल्याला ते हार्म करतात असे सबस्टन्स त्यांना डिटॉक्स करायचे, बॉडीच्या बाहेर काढायचे. सो दे ऑल्सो हेल्प इन द डिटॉक्सिफिकेशन. फॉर एक्झाम्पल बेन्झपायरीन. बेन्झपायरीन. आता हे लक्षात राहिलं तर लक्षात ठेवायचं, अदरवाईज हा जास्त डीप पार्ट आहे. आपण एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे की एंडोप्लाझमिक रेटिक्युलममधल्या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम अजून एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात आणि हे फंक्शन आहे डिटॉक्सिफिकेशन. बॉडीच्या बाहेर टॉक्सिक सबस्टन्सला बाहेर एक्सपेल करण्यासाठी मदत करतात. हे डायरेक्ट नाही करत, ह्यांची एक चेन असते जी आपण काल एंडोमेम्ब्रेन सिस्टीममध्ये पाहिली होती, ज्याला GERL सिस्टीम असेही म्हणतात आणि ह्या सिस्टीमबद्दल सुद्धा आपण पुढे बोलणार आहोत. तुम्हाला लक्षात येईल हे टॉक्सिक सबस्टन्सला बाहेर टाकण्याची प्रोसेस कशी आहे त्याच्याबद्दल बोलूयात. पुढच्या पॉईंटकडे जाऊयात. डिटॉक्सिफिकेशन नंतर अजून ते हेल्प करतात ग्लायकोजेनोलायसिस. ग्लायकोजेनोलायसिस. आता हे डिफिकल्ट वाटतील टर्म पण ह्या डिफिकल्ट नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण काय सांगितलं, आपल्याला कोणती टर्म माहिती होती? आपल्याला माहिती होती ग्लायकॉलिसिस. काय होती ती? ग्लायकॉलिसिस. हिअर ग्लायको मीन्स ग्लुकोज, लिसिस मीन्स व्हॉट? ब्रेकडाऊन. मग आपण लक्षात ठेवतो ना, काय लक्षात ठेवतो? जेव्हा ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं त्याला म्हणतो आपण ग्लायकॉलिसिस. आता आपल्याला टर्म काय आली माहिती? ग्लायकोजेनोलायसिस. ग्लायकोजेनोलायसिस म्हणजे याच्यामध्ये कोण आला माहिती? ग्लायकोजन आला. ग्लायकोजन. आणि लिसिस आहे म्हणजेच ब्रेकडाऊन. कुणाला तोडायचं? ग्लायकोजनला. हा ग्लायकोजन कुठे असतो रे? जे काही एक्स्ट्राचा ग्लुकोज असतो इट गेट स्टोर्ड in the form of glycogen in liver cell. लिव्हर सेलला एक स्पेसिफिक नाव आहे, हिपॅटोसाइट्स. मग ह्या ज्या हिपॅटोसाइट्स असतात किंवा लिव्हर सेलमध्ये ग्लायकोजनला ब्रेकडाऊन करण्याचं काम सुद्धा कोण करतात? हे स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम हेल्प करताना दिसून येतात लिव्हर सेलमध्ये. आता आपण ह्या स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स ऑफ दी स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. पहिल्यांदा बोलणार आहोत आपण ॲज युजल ज्या आपल्या लिव्हर सेल्स आहेत त्या.
लिव्हर सेल. आता ह्या ज्या लिव्हर सेल असतात यांना आपण म्हणतो हिपॅटोसाइट्स. अजून सेल आहेत त्या आहेत ॲडिपोसाइट्स. आणि ॲडिपोसाइट्ससुद्धा तुम्हाला माहीत आहेत. दे हेल्प फॉर द सिंथेसिस अँड द स्टोरेशन ऑफ फॅट्स. फॅट आले पहा. फॅट रिलेटेड टू द लिपिड्स. ह्यांचं कन्वर्जन फॅट्स असतील, फॅटी ॲसिड्स असतील, हे फर्दर आपल्याला बायोमॉलिक्यूलमध्ये पार्ट पाहायचा आहे. म्हणजेच फॅट तयार करण्यासाठी ज्या ॲडिपोसाइट्स असतील, म्हणजेच ज्या फॅट सेल्स असतील, ह्यासुद्धा कोण तयार करतं? स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम. लिव्हर सेल ज्या बेसिकली इथे लिव्हर सेल दाखवल्या. आपण इथे सांगितलं होतं पहा, त्यांनी काय केलं होतं? एक्स्ट्राचं जे ग्लायकोजन आहे जे स्टोअर केलं जातं त्याच्या ब्रेकडाऊनसाठी हेल्प करतात. म्हणजे तोही आपल्याला तिथे हेल्प झाली. अगेन सर्टन काही सेल्स अशा which are responsible for the formation of steroid cell. पहिले कोणते एक्झाम्पल पाहिलं स्मूथ एंडोप्लाझमिकचं? लिव्हर सेल. सेकंड ॲडिपोसाइट. थर्ड स्टिरॉइड सेल्स. आता हे स्टिरॉइड काय असतात रे? हे हार्मोन्स असतात. हे हार्मोन तयार करण्यासाठी बघा आता रफने काय केलं होतं तयार? प्रोटीन. प्रोटीन कशामध्ये जाऊन कन्वर्ट होणार आहे माहिती आहे? एन्झाईम्समध्ये, जेव्हा ते गॉल्जी बॉडीजमध्ये जाऊन पोचतील. जेव्हा स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम लिपिड तयार करतात, लिपिड तयार करतात म्हणजेच हे लिपिड कशामध्ये जाऊन कन्वर्ट होतात? हार्मोन्समध्ये. आणि स्टिरॉइड म्हणजेच काय? हा झाला हार्मोन्सचा पार्ट. सो मेल अँड फिमेलमध्ये दोघांमध्ये सुद्धा हार्मोन तयार करण्याचं काम हे कुठे ना कुठे ह्या स्टिरॉइड सेल्स तयार करत असतात. मग आपण यांच्याबद्दल एक बोलूयात. हे साईन असतं फिमेलसाठी, हे साईन असतं मेलसाठी. फिमेलमध्ये ज्या काही फॉलिक्युलर सेल्स असतात ह्या दोन टाईपचे स्टिरॉइड फॉर्म करतात किंवा हार्मोन फॉर्म करतात. एक असतो इस्ट्रोजेन. यू मे हॅव हर्ड दिस हार्मोन इस्ट्रोजेन. अँड द सेकंड वन इज प्रोजेस्टेरॉन. प्रोजेस्टेरॉन. In case of male, there is a secretion of testosterone. हे समजतंय? हे आपण काही एक्झाम्पल्स पाहिले स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे. आपण सायमल्टेनियसली चाललो आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचे टाईप आणि त्यांचे स्पेसिफिक फंक्शन. जर हे असे ह्यांचे एक्झाम्पल्स असतील तर इकडे कोण असेल रे? जे प्रोटीन सिंथेसाइज करत असतील त्या सेल्स असतील. मग असं प्रोटीन कोण कोण तयार करतं? दोन आपल्याला ज्या माहिती आहेत आपण त्यांच्याबद्दलच बोलूयात. पहिलं एक्झाम्पल ह्याच्याबद्दल बोलूयात आपण इथे. फर्स्ट एक्झाम्पल, प्रोटीन तयार करणारा पार्ट तो असतो फायब्रोब्लास्ट. आता हे तुम्हाला ह्याच वर्षी टिश्यूचा एक टॉपिक आहे त्याच्यामध्ये येणार आहे आपल्याला. Fibroblasts, they are forming the two different type of protein and that protein are responsible for the formation of collagen and elastin. आता आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर ज्या मसल सेल असतात त्यांच्यामध्ये आपल्याला अशा दोन टाईपचे फायबर दिसतात पहा. हे फायबर काय करतात? कोलेजन फायबर असतो तो एक स्टिफनेस किंवा स्ट्रॉंगनेस देतो. इलॅस्टिन असतात ते फ्लेक्झिबिलिटीला आपल्याला हेल्प करतात. हे दोन्हीही प्रोटीन आहेत. हे सिक्रेट कोण करतात? फायब्रोब्लास्ट. हे एक्स्ट्राचं आहे, आत्ता लक्षात ठेवतात. म्हणजे जेव्हा आपला टिश्यूचा टॉपिक चालू होईल त्या टिश्यूच्या टॉपिकमध्ये ही नावं परत येणार आहेत आपल्याला. आणि संपूर्ण सिलेबस संपला. नेक्स्ट इयरला सुद्धा MCQ ह्याच्यामधले कुठलेही विचारले जातात. सो आपण त्याच्यासाठी आत्तापासून प्रिपरेशन करतो. सेकंड जे प्रोटीन आहे ते आहे सिक्रीशन ऑफ इन्सुलिन. इन्सुलिन अगेन सिक्रीशन ऑफ इन्सुलिन कुणाच्या थ्रू होतं? पॅनक्रियासच्या थ्रू. आता पॅनक्रियास जर पाहिले तर त्यांचे दोन टाईपचे ग्लँड आपल्याला दिसून येतात. कोणते कोणते? एक असतो एक्झोक्राईनचा पार्ट आणि एंडोक्राईनचा. सॉरी इथे इन्सुलिन जो आहे तो हार्मोन आहे. हार्मोन म्हटला की हार्मोनचं सिक्रेशन कुठे आलं? स्मूथ एंडोप्लाझमिकडे. पण इन्सुलिन किंवा पॅनक्रियास थ्रू जे काही सिक्रेट होतात कोण कोण? पॅनक्रियाटिक ज्युसेस असतात पहा. पॅनक्रियाटिक अमायलेज असतील, पॅनक्रियाटिक काय असतात लायपेज असतील किंवा ट्रिप्सिन वगैरे अशा फॉर्ममध्ये आहेत पहा. आपल्याला गॅस्ट्रिक ज्युसेस जसे सिक्रेट होतात तसे पॅनक्रियाज लीफ शेपच्या ज्या ग्लँड आहेत त्या सिक्रेशन पोर करतात. म्हणजे ही जी काही पॅनक्रियाटिक किंवा पॅनक्रियाज ही ग्लँड आहे ही दोन पद्धतीने काम करते. ह्याच्याबद्दल बोलूयात. म्हणजे रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा सुद्धा रोल आहे आणि स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलमचा सुद्धा रोल आहे. आपण इथे पाहूयात. केअरफुली लक्ष देता ह्या टॉपिककडे. परत हे टॉपिक सारखे वारंवार
विचारले जातात. आपण सध्या बोलतोय पॅनक्रियाज बद्दल. पॅनक्रियाज it is a type of gland which plays role of endocrine as well as the exocrine. It acts as both exocrine gland and the endocrine gland. समजतंय? आता हा जो काही एक्झोक्राईन आणि एंडोक्राईन ग्लँडचा पार्ट आहे, एक्झोक्राईन जो पार्ट आहे ह्या कोणत्या सेल तयार करतात? सेलचं नाव इम्पॉर्टंट आहे, ॲकिनार सेल, सेलचं नाव. आणि मग हे जे काही ॲकिनार सेल्स असतात हे काय रिलीज करतात? इट फर्दर रिलीजेस द पॅनक्रियाटिक ज्युसेस. And these pancreatic juices, they help for the digestion or better digestion, right? In case of endocrine gland, this gland is generally made up of by the cells of islets of Langerhans. Islets of Langerhans. आणि हे आयलिड्स ऑफ लँगरहन्स 5 वेगवेगळ्या टाईपचे सेल दाखवतात. आपण ह्यांच्या सेलबद्दल बोलूयात पहिल्यांदा. हे कोणते कोणते असतात ते? एक असतात अल्फा सेल, सेकंड वन इज बीटा सेल, थर्ड वन इज डेल्टा सेल, फोर्थ वन इज पीपी सेल अँड फिफ्थ वन इज इपी इट्स अ इप्सिलॉन. इप्सिलॉन. हे 5 बेसिकली आपल्याला फक्त इंट्रोडक्शन बीटा सेलचं दिलेलं जातं. का? कारण हे बीटा सेल काय करतात पुढे? हे हेल्प करतात फॉर द सिक्रीशन ऑफ इन्सुलिन. मग जर हे इन्सुलिनसाठी असतील तर बाकीचे कशासाठी असतील आपण त्यांच्याबद्दल सुद्धा एकदा पाहूयात. अल्फा सेल्स जे असतात इट हेल्प फॉर द सिक्रीशन ऑफ ग्लुकागॉन. Beta cell help for the secretion of insulin. Delta cell help for the somatostatin. PP cell help for the pancreatic polypeptide. आणि हे मात्र अगदी स्पेशल आहेत. हे कशासाठी हेल्प करतात तर हे ग्रेलिन GHRELIN ह्यांना सिक्रेट करतात. And this ghrelin it is nothing but the hunger hormone. जी भूक लागते आपल्याला तो हार्मोन सांगतो आपल्याला. इन्सुलिनचा सुद्धा रोल माहिती आणि हे बाकीचे सगळे रोल आपण नेक्स्ट इयरला पाहणार आहोत, म्हणजे 12thला आपल्याला हे टॉपिक येणार आहे. पहिल्यांदा आपण पॅनक्रियाटिक ज्युसेसकडे जाऊयात. एक्झोक्राईन, एंडोक्राईन दोन्ही पण. कारण जर सपोज तुम्हाला ॲकिनार सेल किंवा पॅनक्रियाटिक ज्युसेस सिक्रेट करणारा पार्ट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा कोणता असेल असा जर काही MCQ आला तर तो असणार आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जर त्यांच्या हार्मोनबद्दल काही आला म्हणजे एंडोक्राईन पार्टबद्दल जर आला तर तो असणार आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एकदा आपण ह्याला रिवाइज करूयात. एक्झोक्राईन पार्ट इज गेट मेड अप ऑफ स्पेशल काइंड ऑफ सेल कॉल्ड एज द ॲकिनार सेल्स. They are responsible for the secretion of pancreatic juices and they further help for the better digestion. इकडे endocrine gland, it is generally made up of the islets of Langerhans. ह्या सेलचं नाव आहे. याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या टाईपच्या सेल दिसतात. अल्फा सेल, बीटा सेल, डेल्टा सेल, पीपी सेल अँड इप्सिलॉन सेल. प्रत्येक जण काही ना काही स्पेसिफिक सिक्रेट करतं. अल्फा सेल हेल्प फॉर द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन, ह्यांचा स्पेसिफिक रोल आहे. बीटा सेल इन्सुलिन, ह्यांचा रोल माहिती आपल्याला. इन्सुलिन काय करतं रे? ब्लडमधली जी शुगर लेवल असते त्याला कंट्रोल करतात. डायबेटिक जे पेशंट असतात ते जे काही हार्मोनल इंजेक्शन घेतात त्याच्यामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये इन्सुलिनची अमाऊंट असते. जर बॉडीमधल्या पॅनक्रियाजनी इन्सुलिन कमी अमाऊंटवरती तयार केलं तर मात्र ब्लडमधली शुगर लेवल वाढते. ब्लडमध्ये ही वाढलेली शुगर लेवल ह्याला जर कंट्रोल करायचं असेल तर इन्सुलिन वाढलं पाहिजे. जर हे बॉडीमधल्या पॅनक्रियाज जास्त अमाऊंटवरती इन्सुलिन तयार करत नसतील तर एक्सटर्नली जे काही डायबेटिक पेशंटला इंजेक्शन दिले जातात ते इंजेक्शन इन्सुलिनचे असतात. म्हणजे अजून एक्स्ट्रा अमाऊंटवरती बॉडीमध्ये इन्सुलिन पाठवलं आणि इन्सुलिन काय काम करणारे? ब्लडमधल्या शुगर लेवलला मेंटेन ठेवतात. ते रोल
डेल्टा सेल्स आहेत त्या स्टोमॅटोस्टॅटिन हॉर्मोन, देन पीपी सेल ह्या पॅनक्रिएटिक पॉलिपेप्टाइड्स असतात त्यांना फॉर्म करतात, आणि एप्सिलॉनचं आपण पाहिलं एक ते काय होतं गॅर्लिन, इट्स अ हंगर हार्मोन, जी भूक लागते त्याच्यावरती कंट्रोलेशन, अशा पद्धतीने यांचं दिसून येतं. आता आपण इथे एक असं पाहिलं होतं की डिटॉक्सिफिकेशन हे जे काय आहेत हे करण्यासाठी सुद्धा मदत करतात आपल्याला. मग हे कसे करतात, ह्यांच्यासाठी त्यांची GERL अशी एक सिस्टीम आहे. G स्टँड्स फॉर गोल्जी बॉडीज, ER म्हणजे हा झाला त्यांचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आणि L जो आहे तो म्हणजे लायसोसोम. म्हणजे जर तुम्ही कालचा टॉपिक जर आठवला तर त्या टॉपिकमध्ये आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम पाहिली होती, आणि ही एंडोमेम्ब्रेन सिस्टीम ग्रुप ऑफ ऑर्गनल अँड मेम्ब्रेन वर्क टुगेदर in a eukaryotic cell for modify, for packaging, for transportation of protein and lipid. आणि अशा पद्धतीने ती एकत्रित काम करून डिटॉक्सिफिकेशनला सुद्धा आपल्याला हेल्प करताना दिसून येते, किंवा ह्या सर्वांच्या मदतीने ती एक्झोसायटोसिस करते, म्हणजे सेलच्या आतमध्ये नको असणारे जे सबस्टन्स असतात त्यांना सेलच्या बाहेर पाठवलं जातं. कसं त्याला पटकन इथे पाहूयात आपण. बघा आता जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत ह्यांच्यापासून तयार झाला प्रोटीन, लिपिड, त्यांनी तो वेसिकल मार्फत पाठवला गोल्जी बॉडीजकडे. गोल्जी बॉडीजनी काय केलं, त्यांना परत त्यांच्या वेसिकलमध्ये पॅक केलं, मॉडिफाय केलं. आपण पुढच्या लेक्चरमध्ये गोल्जी बॉडीजबद्दल बोलणार आहोत, तेव्हा त्या सेल ऑर्गनलमध्ये पाहूयात आपण. इथून त्यांनी पाठवले गोल्जी बॉडीजकडे. गोल्जी बॉडीज कुणाला प्रोड्यूस करतात माहिती, लायसोसोम्सला. मग लायसोसोम्स काय करतात, प्रायमरी लायसोसोम, सेकंडरी लायसोसोम, टर्शरी लायसोसोम्स, आणि सर्वात शेवटचा आहे तो ऑटोलायसोसोम्स किंवा ऑटोफॅगोसोम्स. मग यांच्यामध्ये काय होतं, जे युजफुल आहे ते खाऊन टाकलं जातं, आणि नको असणारं बॉडीच्या बाहेर एक्झोसायटोसिस किंवा सेलच्या बाहेर टाकलं जातं. आणि अशा पद्धतीने हे तिघेजण मिळून काम करतात आणि ते डिटॉक्सिफिकेशनला सुद्धा मदत करतात. दीज आर द स्पेसिफिक फंक्शन्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. सो आपण ह्याच्यामध्ये पाहिल्या ह्या सर्व इम्पॉर्टंट थिंग्स. आजच्या टॉपिकमध्ये पाहिल्या आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, टू डिफरंट टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड देअर स्पेसिफिक फंक्शन. In our next lecture we are going to take up some general functions of endoplasmic reticulum. Thank you.